नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी. नवरात्री सुरू आहे आणि नवरात्रीमध्ये आपण अनेक प्रकारचे उपाय आणि सेवा करत असतो. तर या नवरात्रीमध्ये आपण जितके जास्त सेवा उपाय करू तर तितके जास्त फळही आपल्याला मिळत असते. तर या नवरात्रीमध्ये आपण देवीच्या नवरूपांची सेवा, पूजा, उपासना करत असतो. तर या नवरात्रीमध्ये देवी तत्व हे खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असतं आणि त्यामुळेच आपण या सेवा आणि उपाय करत असतो, जेणेकरून आपल्याला या सेवेचं, या उपासनेचं फळ मिळेल. आपल्यावर आपली कुलदेवी प्रसन्न होईल, माता लक्ष्मी प्रसन्न होईल आणि आपल्या आयुष्यामध्ये असणाऱ्या ज्या काही समस्या, ज्या काही अडचणी असतील तर त्या कमी होण्यासाठी आपण या नवरात्रीमध्ये जास्तीत जास्त सेवा करत असतो. नवरात्रीमध्ये आपण दुर्गा सप्तशतीचे पठण करत असतो, त्यासोबतच हवन करत असतो, कुंकुमार्चन करत असतो. तर अशा अनेक सेवा करत असतो. या सेवेंसोबतच आपल्याला या नवरात्रीमध्ये अष्टमी किंवा नवमीच्या दिवशी कन्यापूजन देखील करायचे असते. अत्यंत महत्त्व असतं नवरात्रीमध्ये कन्यापूजनाला. तर ते आपण कसे करावे, कन्यांना कोणती भेटवस्तू द्यावी, तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर बघा, नवरात्रीमध्ये कन्यापूजनाला खूप महत्त्व आहे. तर तुम्ही घटस्थापना केली असेल किंवा नसेल, किंवा अखंड दिवा लावला असेल किंवा नाही लावला, तर तुम्ही दुर्गा सप्तशती पाठ केला असेल किंवा नाही केला तरीही तुम्ही कन्यापूजन हे अवश्य करावे. तर कन्यापूजनासाठी 1 ते 10 वर्षाच्या आतील मुलींना तुम्ही कन्यापूजनासाठी घ्यावे. नवरात्रीमध्ये कन्यापूजन करणे खूप महत्त्वाचे मानले जाते. तर तुमची एखादी इच्छा पूर्ण करून घ्यायची असेल तर तुम्ही अवश्य या नवरात्रीमध्ये कन्यापूजन अष्टमी किंवा नवमी तिथीला तुम्ही करू शकता. तर बघा, या 9 कन्यांच्या रूपात तुमच्या घरामध्ये देवीचे 9 रूपं, आपली कुलस्वामिनी ही आपल्या घरामध्ये येत असते. तर अगदी मनापासून कन्यापूजन करावे. तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही त्यांना वस्तू देऊ शकता. तर बघा, कन्यापूजन करताना खीरपुरी किंवा वरण भात त्यांना खायला द्या. काहीतरी गोड दिलं तरीही चालेल. तुम्ही तुमच्या यथाशक्तीनुसार कन्यापूजन करू शकता. फक्त दूध दिलं तरीही चालेल. तर कन्यापूजन हे अष्टमी किंवा नवमी तिथीला केले जाते. विषम संख्येमध्ये कन्यापूजन करावे. 1, 3, 7 तुम्हाला जितक्या कन्या मिळतील तितक्या कन्यांचं तुम्ही पूजन करू शकता. तर त्यांना भेटवस्तू द्यायची आहे. तर आपल्याला जितक्या तुमच्याकडे कन्या येतील तर त्या सर्वांना एकच प्रकारे द्यावी. तर यासोबतच एक कन्येला 1 नारळही द्यायचा आणि तुम्हाला जमेल तर 9ही कन्यांना तुम्ही 1 नारळ देऊ शकता किंवा त्यापैकी 1 मुलीला दिला तरीही चालेल. आणि मुलींना ज्या भेटवस्तू आवडतात तर त्याच भेटवस्तू आपल्याला द्यायच्या आहे. यासोबतच तुम्हाला मासिक धर्म असेल तर तुम्ही कन्यापूजन करू नका. घरातील इतर कोणाला तुम्ही करायला सांगू शकता. तुमची जाऊ असेल किंवा सासू असेल तर तिलाही तुम्ही कन्यापूजन करायला सांगू शकता. आणि विटाळ आणि सुतक असेल तर तुम्ही करू नका. तर जितक्या मिळतील तितक्या कन्या तुम्ही पूजन करू शकता. तर नैवेद्य देताना, म्हणजेच आपण जो गोड पदार्थ आपण कुमारिकांना देणार आहोत तर तो त्यांना खायला देण्याच्या आधी तुमच्या घरामध्ये जर तुम्ही घट बसवले असतील तर त्या घटाजवळ जो नैवेद्य तुम्ही त्यांना कुमारिकांना देण्यासाठी बनवला आहे तर तो आधी तुमच्या घटाजवळ तुम्ही तो नैवेद्य ठेवायचा आहे. तुमच्या देवघरामध्येही ठेवायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही त्यांना द्यायचा आहे. यासोबतच तुम्ही सवाष्ण महिलेलाही तुम्ही जेवू घालू शकता. मग तुम्ही 1 जरी आणली तरीही चालेल, पण कुमारिका जास्त महत्त्वाच्या आहेत. तर स्कंदपुराणामध्ये कुमारिका पूजनाचे त्यांच्या वयानुसार फळ काय मिळते ते दिले आहे. तर बघा, 1 वर्षाची कुमारिका जर जेवू घातली आणि तिची पूजा केली तर तुम्हाला मोक्ष प्राप्त होतो आणि भोग प्राप्त होतो. त्यानंतर 2 वर्षाची कुमारिका तिची पूजा केली तर तुम्हाला ऐश्वर्य प्राप्त होते. त्यासोबतच 3 वर्षाची कुमारिका जर जेवू घातली, तिची पूजा केली तर धर्म, अर्थ, काम, मोक्ष प्राप्त होते. 4 वर्षाची कल्याणी असते आणि तिची पूजा केली तर राज्यप्राप्ती होते. 5 वर्षाची रोहिणी असते, तिची पूजा केली तर विद्या प्राप्त होते. 6 वर्षाची ही काली असते, षटकर्म सिद्धी मिळते. 7 वर्षाची ही चंडिका असते आणि राज्यप्राप्ती होते तिची पूजा केली तर. 8 वर्षाची ही शांभवी असते आणि तिच्या पूजेमुळे, तिची पूजा उपासना केली तर संपत्ती प्राप्त होते. 9 वर्षाची ही पृथ्वीवरील राज्य प्राप्त करून देणारी असते आणि ती दुर्गा देवी समान असते. 10 वर्षाची ही सुभद्रा असते आणि ज्यामुळे तुम्हाला आपल्या मनातील जी काही इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण होते. तर अष्टमीलाच या आपल्याला गोष्टी करायच्या आहेत.
तर या नवरात्रीमध्ये अष्टमी तिथीला या गोष्टी झाल्याच पाहिजे. तर पूजा करताना या कन्यांना आपण जेव्हा आपल्या घरामध्ये बोलवू आणि त्यांना पूजेसाठी बसवताना त्यांना बसायला आसन द्यायचं आहे. तुमच्याकडे पाट असतील तर तुम्ही सर्वांना पाट देऊ शकता किंवा इतर काही आसन दिलं तरीही चालेल. तर सर्वप्रथम आपल्याला त्या सर्व कन्यांचे पाय धुवायचे आहे. एक ताट घ्यायचं आहे आणि त्या ताटामध्ये दोन्ही त्यांचे पाय ठेवून त्यांचे दोन्ही पाय आपल्याला धुवायचे आहे. स्वच्छ कपड्याने त्यानंतर कोरडे करायचे आहे आणि त्यांच्या पायावर स्वस्तिक किंवा गोल कुंकवाने काढायचं आहे आणि त्यानंतर त्यांना हळद कुंकू लावायचं आहे, त्यांची पूजा करायची आहे आणि त्यानंतर त्यांना भेटवस्तू द्यायची आहे. तुम्ही ज्या भेटवस्तू आणल्या असतील तर त्या भेटवस्तू त्यांना द्यायच्या आहे आणि त्यानंतर त्यांना जे तुम्ही खायला बनवलं आहे तर ते त्यांना खायला द्यायचं आहे. तर भेटवस्तूंमध्ये तुम्ही एखादी छोटी ओढणी घेऊ शकता लाल रंगाची आणि त्यासोबतच रोज वापरातील त्या जे वापरत असतील तर त्या वस्तू तुम्ही त्यांना देऊ शकता. तर तुम्हाला जितक्या वस्तू देता येतील तितक्या वस्तू तुम्ही देऊ शकता. तर बघा, तुम्हाला जमेल तर एक वस्तू दिली तरीही चालेल. तर यामध्ये तुम्ही गजरा, मेहंदी कोन, रुमाल, बेल्ट, टिकल्यांचं पाकिट, हार, कपडे तर अशा पद्धतीने या वस्तू तुम्ही देऊ शकता. त्यानंतर एक नारळही आपल्याला एका कन्येला द्यायचा आहे किंवा 9 कन्यांना तुम्हाला द्यायला जमेल तर 9 कन्येलाही तुम्ही नारळ देऊ शकता किंवा एक कन्येला दिला तरीही चालेल. आणि नारळ देताना शेंडी ही तिच्याकडे करावी. तर या पद्धतीने आपल्याला तिला नारळ द्यायचा आहे. त्यानंतर प्रत्येक कुमारिकेच्या आपल्याला पाया पडायचं आहे आणि त्यांच्या पाया पडताना आपलं डोकं हे त्यांच्या पायावर ठेवून आपल्याला त्यांच्या पाया पडायचं आहे. तर या पद्धतीने तुम्ही अष्टमी तिथीला किंवा नवमीला तुम्ही कन्यापूजन करावे. खूप महत्त्व असतं कन्यापूजनाला या नवरात्रीमध्ये. तर तुम्ही अवश्य तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही त्यांना एक वस्तू दिली तरीही चालेल. तुम्हाला जेवू घालायला नाही जमलं तर तुम्ही नुसतं त्यांना दूध दिलं तरीही चालेल, पण या नवरात्रीमध्ये अवश्य कन्यापूजन हे करावे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.